खरंच एखादी चांगली गोष्ट आपण खाण्याने जर आपलं शरीर निरोगी राहणार असेल तर ती गोष्ट आपण का नाही बनवायची. रोजच्या जेवणानंतर एक तर भाजलेली बडीशेप खात असते, नाहीतर हा आवळ्याचा मुखवास जो आहे तो कायम बनवलेला असतो. माझ्या केसांसाठी बऱ्याच छान छान कमेंट्स येत असतात, तर मला वाटतं हेच कारण ते असू शकतं. इथे आवळा आणि बीट याचा वापर आपण केलाय जेणेकरून खोकला आणि सर्दीसाठी पण आपल्याला आराम मिळू शकतो. केस, त्वचा, डोळे यांसाठी तर नक्कीच उपयुक्त आहे. पचनसंस्था सुधारते, ब्लड शुगर जर असेल तर नक्कीच ते नियंत्रित राहते. असेच बरेच फायदे आहेत. अर्धा किलो आवळा स्वच्छ धुवून घेतलाय, पुसून घेतलाय आणि मग तो किसून घेतलाय. तसंच एक बिटाचा वापर केलाय, त्याची सालं काढून किसून घेतलाय. इथे छोटासा मसाला बनवते. एक चमचा बडीशेप, थोडंसं जिरं, थोडा ओवा आणि काळी मिरी 4-5 वापरून हलकं भाजून घेतले आणि पावडर बनवून घेतली. किसलेला आवळा आणि बीट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यावरती ती पावडर काढून घेतली. काळं मीठ, साधं मीठ, चाट मसाला असं सगळं मिक्स करून घेतलं हाताने. छान एकत्र झाल्यानंतर ताटामध्ये पसरून घ्यायचंय. एक तर उन्हामध्ये पण तुम्ही वाळवू शकता किंवा फॅन खाली पण चांगलं वाळलं जातं. एकदम कोरडं झाल्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचं, म्हणजे ते खराब होणार नाही. 2-4 दिवस तरी हे वाळण्यासाठी लागलेले आहेत. तर थोडाफार खाल्ला गेला आणि एका फ्रेंडला मी जवळजवळ 1-1.5 वाटी दिला. त्यामुळे थोडा तुम्हाला इथं कमी वाटत असेल क्वांटिटी, पण तसं नाहीये, व्यवस्थित भरपूर हा बनला जातो. पण थोडा थोडाच बनवायचा आणि थोडा थोडाच तो असा फ्रेश बनवून खायचा. हेल्दी आहे आणि चवीला पण छान लागतो. मुलांना पण तुम्ही नक्की देऊ शकता.